नमस्कार नांदेडकर. आज काय की आसमानी संकट पडलेलं आहे. दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे नांदेड जिल्ह्यावर. पाऊस पडलेला नाही. विठू रुक्माईला काय साकडं घालचाल. आज महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा महिना चालू आहे आणि तमाम शेतकऱ्याच्या वतीने मी विठुरायाला हीच आज विनंती करतो की विठुराया पांडुरंगा शेतकऱ्याचे चांगले दिवस येऊ दे. मराठवाड्यामध्ये पाण्याचा थेंब नाही. शेतकऱ्यांनी पेरणी करून आज लगभग 10 ते 20 दिवस झालेत आणि मराठवाडा हा कोरडा दुष्काळ म्हणून शासनानं जाहीर करावा, कारण पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. शेतकऱ्याचे पिकं हे आज वाळून चाललेत आणि याकडे सरकारनं पाहिलं पाहिजे. पहिली म्हण होते इडा पिढा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. आज काय की शासन कुठलंही लक्ष देत नाही. दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. काय म्हणतात दादा. मराठवाड्यामध्ये आपण पाहतो 1.5 महिना झाला पावसाळा सुरू होऊन, पण आता सुद्धा पावसाचं काय थेंब नाही. शेतकऱ्यांना थोड्याफार पावसाळा जे पेरण्या केलं होतं आज ते अक्षरशः पीक हुरपळून चाललंय. म्हणजे शेतकऱ्यावर तर हे आसमानी संकट आहेत, पण दुबार पेरणीचं फार मोठं संकट आहे. आणि आता याच्याबरोबर शेतकऱ्या दुबार पेरणीसाठी आता पहिल्यांदा पेरणी केली ते आता वायाला जाणार आहे. दुबार पेरणी करणे म्हणजे शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे. आणि माझी या शासनाकडे विनंती आहे की मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी शेतकऱ्याला 50,000 रुपयाची मदत शासनाने तात्काळ द्यावी, जेणेकरून शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याला भरून काढण्याला थोडी मदत होईल. आणि बोगस बियाणे असतील, खतं असतील, याच्यामुळे शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. पेरलेली बॅग निघणं चालली, खत पेरून काय त्याचा उपयोग नाही. खेतामध्ये वाळू मिश्रित माती मिश्रित खत येत आहे आणि बोगस कुठल्याही प्रकारचं गुणनियंत्रण जे कृषी विभाग आहे त्याची गुणनियंत्रणाची कुठलीही कारवाई आता एक विषय आहे, महाराष्ट्र शासन आणि कुठलेही सामाजिक कार्यकर्ते या विषयावर कुठलीही भूमिका उचलत नाहीत. हे शोकांतिका आहे. आज काय की आपला विषय आज काय की दुबार संकट पेरणीचा आलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही बोलत आहात, तुम्ही बोगस बियाण्याचं कार्यकर्ते गेले कुठे. कसं आहे, आता कार्यकर्ते कुठे गेले आता हा प्रश्न बाजूला आहे, पण खरंच शेतकऱ्यांना की नाही एक चांगलं बियाणं मिळालं पाहिजे आणि चांगला खत त्याच्या शेतीला मिळालं पाहिजे. जोपर्यंत चांगलं बियाणं मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आता समजा आता शेतकरी मोंड्यात गेला, बॅग घेतली, पेरली, पण ती बॅग उगवलीच नाही. तर ही त्या कृषी विभागाची जबाबदारी नाही की ती बाबा बॅग टेस्टेड आहे का, त्याची उगवण क्षमता किती आहे, शेतकऱ्याला त्याचं कसं पेरावं लागते याची माहिती कोण देणार शेतकऱ्याला. आता ही जमीन आहे, जमिनीला कोणता खत टाकावा लागतो काय नाही, तो खत चांगल्या ग्रेडचा आहे का, हे चेक करायची जबाबदारी कृषी विभागाची नाही का. कृषी विभागानं कृषी विभागानं जर त्यांचं काम व्यवस्थित केलं असतं आज एवढी बोगस बियाणं किंवा बोगस खताची एवढा शुकशुकाट झाला नसता. नक्कीच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र शासनामध्ये दादा असं करू नका. तुम्ही पण एक शेतकरी आहे आणि राज्य मुख्यमंत्र्यांना काय म्हणशाल शेतकऱ्यांना एक खरी आज डुबू शकत नाही. माझं मुख्यमंत्र्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीचा पांडुरंगाच्या आरतीचा मान तो थोडासा बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी अधिक लक्ष मुख्यमंत्र्यांनी शेतीकडे दिलं पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. नांदेड न्यूज नांदेड.